बांधवांनो, स्वागत तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। शासनाच्या माध्यमातून रुपये 1 लाख रुपये, त्यामध्ये पहा 1 लाख रुपये सोबत 1000 हेक्टरी 60,000 रुपये वाटप करण्यात येत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PM किसान योजनेचा 20वा हप्ता तारीख ठरली। PM किसान योजनेच्या हप्त्याची वितरणाची खुशखबर आहे शेतकरी बांधवांसाठी। तर या सगळ्या महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही। सबस्क्राईब केल्याने काय होतं, तर शासनाच्या ज्या ऑफिशियल नोटिफिकेशन असतात कृषीच्या योजनांच्या, असो कृषी विभागाच्या माध्यमातून आलेली शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती, ही सर्व तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर मिळत असते। त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात कंजूसपणा करायचा नाही। शेतकरी हा मोठ्या मनाचा असतो, त्याच मोठ्या मनानं पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक पण करायचं आहे। चला तर मग वाट कशाची पाहताय, पटकन करा लाईक आणि सबस्क्राईब। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या आनंदाच्या बातम्या। सर्वात अगोदर हेक्टरी 60,000 रुपये कशाचे मिळणार या संदर्भात माहिती पाहू। बांधवांसाठी आनंदाची बातमी आपण पाहत आहोत। या ठिकाणी न्यूजपेपरला आलेली ही अपडेट आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी या ठिकाणी 65,000 कापसाला, तर सोयाबीनला मिळतो आहे या ठिकाणी 58,000 रुपये पतपुरवठा। अधिक सविस्तर बातमी अशा प्रकारची आहे। खरीपासाठी 311 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्यासंदर्भात, पैसे वाटप करण्यासंदर्भात पुढे माहिती आहे। कशाचे पैसे आहेत तर पहा, एप्रिल महिन्यापासून पीक कर्ज वितरण सुरू झालेले आहे। कापसाला किती, तर कापसाला मिळणार आहे हेक्टरी 65,000, तर सोयाबीन या पिकाला मिळणार आहे 58,000 रुपये प्रति हेक्टरी इतका पतपुरवठा करण्यात येत आहे। यामध्ये पुढे माहिती आहे, शेतकऱ्यांना दरवर्षी लागवडीकरता पैशाची आवश्यकता पडत असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांकडून अत्यल्प व्याजदरात पीक कर्ज देण्याचे शासनाचे धोरण आहे। याही वर्षी म्हणजे 2025-26च्या खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि यातच पहा, बँकांकडून पीक कर्ज वितरणालाही एप्रिल महिन्यापासून प्रारंभ झाला असून आत्तापर्यंत 311 कोटी पीक कर्ज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे। तर महत्त्वाची अपडेट आहे पीक कर्ज संदर्भात। जर तुम्हाला पीक कर्ज घ्यायचं असेल तर त्यासाठी काय करायचं आहे, सर्वात अगोदर अर्ज करणं गरजेचं आहे। पुढेही आपण माहिती पाहणार आहोत। तर जिल्ह्यातील वर्धा जिल्ह्याअंतर्गत 4,07,000 या ठिकाणी हेक्टरवर खरीपाच्या पेरणीचा यंदा नियोजन आहे आणि यामध्ये सर्वाधिक 2,18,000 हेक्टरवर कापसाचं, तर 1,25,000 हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात येणार आहे। पीक कर्जाचे आत्तापर्यंत वितरण करण्यात आलेले आहे शासनाकडून। महत्त्वाचा हा डेटा या ठिकाणी संकलित करण्यात आलेला आहे। पीक कर्जाअभावी शेतकऱ्यांकडून नूतनीकरणास विलंब होत आहे। तर कोणत्या पिकाला किती या ठिकाणी तुम्हाला वित्त पुरवठा म्हणजे पुरवठा करण्यात येणार आहे, हेक्टरी किती पैसे तुम्हाला मिळणार आहेत याची माहिती इथं दिलेली आहे। त्याचा डेटा जो आहे तो दिलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे, पीक कर्ज हवं असेल तर अर्ज करायचा आहे। अर्ज सुरू आहे पीक कर्ज करण्यासाठी शासनाकडून। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला पीक कर्ज हवं असेल, इतर योजनांचा लाभ हवा असेल तर शासनाने तुम्हाला फार्मर ID लागू केलेले आहे। आता पहा, फार्मर ID कार्ड संदर्भात एक महत्त्वाची सूचना आलेली आहे। तुम्ही म्हणत असाल आपला व्हिडिओ आहे PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा, परंतु पहा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहत असतो। PM आणि नमो शेतकरीचे पैसे कधी येणार या संदर्भातही माहिती पुढे पाहणार आहे, फक्त व्हिडिओ कंटिन्यू करा। आता आणखीन अशीच एक महत्त्वाची माहिती म्हणजे 33% शेतकरी फार्मर ID विना आणखीनही आहेत। सुमारे 5 लाख शेतकऱ्यांनी 5,30,000 शेतकऱ्यांनी या ठिकाणी नोंदणी जी आहे ती केलेली आहे आणि लाभ मिळवण्यात येणार आहे। त्यांना
लाभ या ठिकाणी मिळवण्यासाठी अडचण येणार आहे. म्हणजे सुमारे 5 लाख जवळपास 5.5 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. लाभ मिळवताना येणार आहे अडचण. आणखीन त्यांचं फार्मर आय डी कार्ड आलं नाही, फक्त नोंदणी केलेली आहे, अशांना लाभ मिळणार का? तर पहा, तुम्हाला लाभ मिळेल, पण जर फार्मर आय डीच काढलं नसेल तर लाभ मिळणार नाही. नोंदणी केली असेल तरी खूप मोठी गोष्ट आहे. नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल आणि फार्मर आय डी कार्डसुद्धा मिळेल. फार्मर आय डीच्या नोंदणीसाठी प्रयत्न सुरू असले तरी अद्याप सुमारे 33% शेतकरी फार्मर आय डी शिवाय आहेत. त्यामुळे 30 तारखेपर्यंत नोंदणीची मुदत असून केवळ 6 दिवसांच्या कालावधीत 33% शेतकऱ्यांची नोंदणी कशी पूर्ण होणार, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ॲग्रिस्टॅग योजनेच्या अंमलबजावणीस मालेगाव तालुक्यात सुरुवात झालेली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून देखील आवाहन करण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची फार्मर आय डी विना असणारी संख्या जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. एकंदरीत मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर शेतकऱ्यांना फार्मर आय डी अत्यावश्यक आहे. आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये फार्मर आय डीचं जे महत्त्व आहे, फार्मर आय डी का काढायचा आहे, काढावाच लागणार आहे, या संदर्भात माहिती देत असतो. तुम्ही म्हणत असाल तीच माहिती का देता, तर पहा शेतकरी बांधवांनो, ही तुमच्याच कामाची माहिती आहे. बरेच आणखीनही असे शेतकरी बांधव आहेत ज्यांना फार्मर आय डी नेमकं काय आहे, का काढायचं आहे, कशासाठी काढायचं आहे, काय नाही काढलं तर काय होणार, यासारखी माहिती त्यांना नाही. त्यामुळे अशी माहिती आपण पाहत असतो. तर फार्मर आय डी तुम्हाला बंधनकारक आहे. तिथं पीक विम्याचं पैसे असो, पीक कर्ज असो, PMचा हप्ता असो, नमो शेतकरीचा हप्ता असो किंवा कोणताही शेतकऱ्यांसाठीचा शासनाच्या माध्यमातून कृषीच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आय डी कार्ड काढावंच लागणार आहे. फार्मर आय डी नसेल तर नोंदणी केली नसेल तर त्या ठिकाणी लाभ मिळणार नाही. PMचा मिळणार नाही, नमोचा मिळणार नाही, कोणत्याच योजनेचा मिळणार नाही. शासनाने नियमच काढलेला आहे, शासन निर्णय आहे, म्हणजे GR आलेला आहे. 15 एप्रिलपासून राज्यामध्ये शेतकरी बांधवांना फार्मर आय डी कार्ड असेल तरच योजनांचा लाभ द्या म्हणून. आता महत्त्वाचा मुद्दा झाला हा. आता पहा, शेतकऱ्यांसाठी PM आणि नमोच्या हप्त्यासंदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. PM किसान योजनेचा 20वा हप्ता कधी वितरित होणार? शेतकऱ्यांना पडलेला मोठा प्रश्न. 2000 रुपये खात्यामध्ये कधी येणार? तर शेतकरी बांधवांनो, हे जे पैसे आहेत ते 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला मिळून जातील. 30 तारखेपर्यंत वाट पाहायची आहे आणि 30 तारखेपर्यंत जर पैसे आले नाहीत तर 100% तुम्हाला पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे मिळून जातील PM किसान योजनेचे. आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी पैसे मिळतील तुम्हाला कुठले? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता. तर शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट, अशाच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आत्तापर्यंत सबस्क्राईब करायला विसरला असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाकायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.